अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस तसेच महिला यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे लाडकी बहीणला ब्रेक, बोजा कसा सहन करायचा, वित्त विभागाचा सवाल. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेला वित्त विभागाने ब्रेक लावला असल्याची माहिती आहे. राज्याच्या तिजोरीवर या योजनेमुळे पडणारा बोजा कसा सहन करायचा असा प्रश्न वित्त विभागाने उपस्थित केला आहे. अशी माहिती समोर आली आहे की महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. महायुती सरकारकडून विशेषतः शिंदे गटाकडून या योजनेचा सध्या प्रचंड गाजावाजा केला जात आहे. मात्र अजित पवार मंत्री असलेल्या अर्थ विभागाचा या योजनेसाठी राजी नव्हता. अर्थसंकल्पाने ही योजना सुरू करण्याआधी विरोध दर्शवला होता, अशी कुजबूज आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीच्या नेत्यांकडून याबाबत सगळे आलबोल असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात अर्थ खात्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तीव्र विरोध केल्याची माहिती आता समोर येत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत योजना मंजूर करण्याआधीच अर्थ विभागाने यावर आक्षेप नोंदवले होते. तर काय आहे आक्षेप पाहूया. या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपये कुठून आणणार, या संदर्भातील तरतूद कशी करायची